सर, बेल्लारीतील श्री पंचमुखी हनुमान मंदिर जे आहे किती वर्ष जुनं आहे? आणि ते स्वयंभू त्या मूर्त्या आहेत का? मी दिलीप कुकडे, अध्यक्ष पंचमुखी संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी बाबूरखेडा. हे मंदिर जवळजवळ 600-700 वर्ष जुनं आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या समोर उभं राहिलं तर डावीकडे बघितलं असता आपल्याला आदाशाचं शमी विघ्नेश मंदिर गणपतीचं दिसते आणि उजवीकडे बघितलं तर रामटेकचं रामगड मंदिर दिसते. आणि हे जवळजवळ 600 वर्ष पुरांत स्वयंभू मूर्ती आहे. अति प्राचीन आणि जागृत अशी मूर्ती आहे आणि ती भक्तांच्या नवसाला प्रतिसाद देते. कुठल्या भागातील भाविक त्या मंदिरामध्ये येत आहेत? आता सध्या विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील लोक त्या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. शनिवारी आणि मंगळवारी मंदिरातर्फे महाप्रसाद होतो. कुठले उपक्रम राबवता तुम्ही? मंदिराचे अध्यक्ष आहात तुम्ही, वर्षभर कुठले उपक्रम राबवता? मंदिरातर्फे दर शनिवारी ब्लड डोनेशन कॅम्प होते, हेल्थ चेकअप कॅम्प, परिसरातील लोकांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जातो. सोबत फ्री चष्मे वाटप आणि परिसरातील लोकांसाठी मोफत चष्मे वाटपाचा पण कार्यक्रम घेतला जातो. तसेच परिसरात ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेतील पोरांना बॅग वाटप आणि स्कूल बॅगचं वाटप पण केलं जातं. शृंगार आरती मंडळ हे जवळजवळ 15-16 वर्षापासून तिथनं जुनं मंदिर असताना सुद्धा तिथे दर शनिवारी येऊन आपला तिथे बजरंगबलीचा अभिषेक, त्यानंतर सिंदूरलेपन आणि शृंगार करत होते. त्यानंतर आरती आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हे शृंगार आरती मंडळ करत होते. आणि आता या 3 वर्षापासून त्यांनी एक मे महिन्यातला उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये हे सर्वांना म्हणजे प्रसादाचं वितरण करतात. एक शनिवारी दिवसभर सकाळपासून 7 वाजतापासून तर सायंकाळी 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचं वितरण करतात. 25 मेला धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला कुठल्या प्रकारचा हा सोहळा असणार आहे? हा आम्ही एक आनंद सोहळा म्हणून आम्ही साजरा करतो. आम्ही जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून आम्ही पहाटे 3 वाजता जाऊन जे करतो त्यामुळे आपण काहीतरी करावं म्हणून आम्ही एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर जवळजवळ पहिले छोट्या प्रमाणात झालं आणि नंतर दुसऱ्या वर्षी थोडं मोठ्या प्रमाणात, हा 3रा वर्ष आहे. त्याला जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय आणि भगवंताची साथ होती तर पुढेही आम्ही करत राहू. या धार्मिक कार्यक्रमाला किती भक्तगण येणार? जवळजवळ 12 ते 15 हजार लोक येण्याची शक्यता आहे आमच्या कार्यक्रमाला. या आकर्षण काय आहे? आकर्षण म्हणजे शिवगर्जना ढोल पथक यांचं पथक शो आहे 2 तासाचं. आणि महाबली आणि बाहुबली ह्या यांचं जीवित प्रतिकृती यांची, म्हणजे ते महामुकाबला वगैरे करतील. आणि 11 नंतर भगवती जागरण आहे, असा आमचा कार्यक्रम आहे. आणि सकाळी 7 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत नाश्त्याचे वितरण आहे. आमची 7:30ची दुसरी आरती होते, ती झाल्यानंतर आम्ही महाभोजनाला सुरुवात करू. तर ते 10 वाजल्यापासून तर रात्री कंटिन्यू 10 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था राहील. तुमचं नाव, तुमचं पद? माझं नाव महेंद्र मोरेश्वर सदावर्ती आहे. कुठल्या पदावर? नाही, पद आमच्या आरतीला म्हणजे मंडळात पद कोणालाही नाही. सर्वसामान्य भक्त आहो आम्ही. फक्त आम्ही सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हनुमान मंदिर आहे तिथे 555 किलोचा तुम्ही बुंदीचा लाडू तुम्ही तिथे भोग म्हणून चढवणार आहे. काय सांगाल या संदर्भात? असं काही नाही. आम्ही जे सर्व मित्रमंडळ आहे त्याने आम्ही असा एक संकल्प घेतला होता की आमच्या घराचा मंडळ चांगला झालेला तर आम्ही एक 555 किलोच्या लड्डूचा भोग चढवणार आहोत मोठाल्याला. तर त्यामुळे आम्ही एक सर्व संपर्क घेतला तर 555 किलो लड्डू मोठाला करणार आहे. महाप्रसादाचं आयोजन करणार आहे. साधारणतः किती जणांना तुम्ही हा महाप्रसाद देणार? आपण लगेच नागपूरमध्ये कमी से कम 92 ते 95 आपण बॅनर लावलेले आहे. नागपूरमध्ये कम से कम 16 ते 17 हजार, बहुतेक 15 हजार तरी लोक येण्याची शक्यता आहे.
15,000 लोक येण्याची शक्यता आहे आणि सकाळ 6 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हा प्रसाद चालेल आणि कंटिन्यू कार्यक्रमाची रूपरेखा आहे आपल्याकडे. विविध भागातील भक्तगण तिथे येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना काही केलेल्या आहेत का? हा, सुरक्षा तर आपण आता पोलीस बंदोबस्त आहे, आपला गार्ड्स लोक आहे आणि असं तर भरपूरसे लोक आहेत जे आपल्याला सहयोग करत आणि कमिटीचे पण लोक आहेत आणि सर्व मंडळ मित्र पण आपलं असं आम्हाला कमिटीचा भरपूर सहयोग मिळालेला आहे. म्हणून त्यामुळे आपण सहयोग आपण अजून छान करण्याची आमची अशी इच्छा आहे. तुमचं नाव? विलास नंदनकर.